अर्थाने प्रोप्रायटर त्यांच्याकडनं लागोपाठच्या 3 षटकारांसाठी तब्बल 3000 आणि प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक देणगिरी साहेबांच्या माध्यमातून दिले जाईल. सो हे पारितोषिक आम्ही तुमच्या समोर अनाउन्स करत आहोत. सामन्यावरती सुरुवात. लेट्स प्ले. पहिलाच बॉल कुलवट टप्प्याचा बॅक टू द बॉलर पायच्या साईने अडवण्याचा प्रयत्न, पण तो बॉल चालला लॉंग ऑन लॉंग ऑफच्या फिल्डरकडे. मोठी चेस होती, ती चेस कंप्लीट करू शकला नाही आणि बॉल चालला लॉंग ऑन बॉर्डरलाईनच्या बाहेर. हा चौकार. खरं तर या मेगा फायनलच्या मॅच मध्ये अशीच काहीच संगीत तुम्हाला ऐकायला मिळतील. सो सुंदर संगीत तुम्ही ऐकलं. एका बाजूला श्रीनाथ पाटीलने आपल्या डावाची सुरुवात केली आहे, ती म्हणजे चौकाराने. 4 ओव्हरची मॅच, मेगा फायनल. कोण पहिल्या क्रमांकावरती शिक्कामोर्तब करेल, कोणाच्या गावामध्ये हा मोठा करंडक जाणार. एका बाजूला देसाई संघाच्या प्रेक्षकांची नजरा लागल्या असतील या करंडकावरती, आणि दुसऱ्या बाजूला असं वाटत असेल नागाव संघाला की आमची स्पर्धा आहे आणि हा करंडक आमच्याच गावामध्ये जावा. त्यासाठी चालू असणारी लढत. पहिलाच चौकार आलाय श्रीनाथ पाटीलच्या बॅटमधून. हो, थोडेसे पुढे आले केल्यासाठी पद्धत आली, ते ओळखलं गेलं. बॉल मागेच आलाय. विकेट किपरचा थोडासा पाहिला तर जास्त एफर्ट्स लागला गेला या बॉलला अडवण्यासाठी, परंतु एका बाजूला बाईचा इशारा करतात, ते म्हणजेच वैभवभाई पाटील यांच्याकडनं पारितोषिक की देसाई गावासाठी कोणत्याही प्रकारची कोणत्याही खेळाडूने हॅट्रिक संपादित करावी, मग विकेट हॅट्रिक, चौकार किंवा षटकार, त्यांच्यासाठी तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक, 3000 रुपयाचं पारितोषिक. पहिल्या बॉलवरती चौकार, त्याच्यानंतर धावसंख्या आपण पाहिली बाईची सिंगल. टीमची धावसंख्या 5. 4 ओव्हरची मॅच आहे आणि प्रथमतः बॅटिंग करतोय तो म्हणजेच आस्था एंटरप्राइजेस नागा 40+. ओव्हर क्रमांक पहिली. साई म्हात्रे याचं पहिलं षटक. धावसंख्या 5. बहुत यार मागे खेळण्याचा प्रयत्न. खरं तर या स्पर्धेमध्ये ना कैलासजी पोरजी यांचं भरपूर मोठं श्रेय लागलं, कारण प्रत्येक बॉलगणीस नजर ठेवणं. आणि आपण अशा मोठ्या ज्या स्पर्धा असतो ना, स्पेशली त्या स्पर्धेमध्ये 4 किंवा 3 अंपायर पाहत असतो, परंतु या दोघांनी पूर्णपणे ग्राउंड सांभाळलं गेलं, त्यामुळे त्यांचंही आपण करूयात कौतुक. हॅलो. डीएनजी गिरी साहेबांच्या माध्यमातून असता इन्फ्राचे प्रोपायटर कंपनीचे मालक आहे डीएनजी गिरी साहेबांकडनं हर चौक्यासाठी 300 रुपये आणि हर षटकासाठी 500 रुपये. असता इन्फ्रा नागाव 40+ संघासाठी फक्त. डीएनजी गिरी साहेब ना खऱ्या अर्थाने मनामध्ये बसल्यात, कारण त्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द टुर्नामेंटसाठी ही SF100 बाईक आणि प्रत्येक स्पर्धा आपण म्हटली ना तर प्रत्येक स्पर्धेला पुढे करण्यासाठी असं श्रेय लागतं. सो आपण त्यांचंही करूया मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. धावसंख्या 7. हा मृत चेंडू घोषित केला अंपायरने. एक चेंडू लागोपाठचे 3 बॉल 3 षटकार. इन्फ्रा असता इन्फ्राचे प्रोपायटर डीएनजी गिरी साहेबांकडनं 3000. 6 षटकार 12000. एक षटकार 500 रुपये. बॉल हवेमध्ये होता. फिल्डरला वाटलंच होतं की बॉल कदाचित आपल्या रेंज पासून दूर जाणार नाही. गणेशजी विठ्ठल मडवी साहेबांना विनंती करतो या मुख्य व्यासपीठावरती. ऐवाजे प्रेक्षकासाठी सुवर्ण संधी आहे. आस्था इन्फ्रा कंपनीचे मालक डीएनजी गिरी यांच्याकडनं ऐवा कॅश साठी 1000 रुपयाचे पारितोषिक आहे. धाबा 9. पहिले षटक सुरू आहे. हो, चांगला बॉल होता. स्ट्रोकसाठी जागा बनवली, थोडेसे बॅकफुटला गेले. स्ट्रोक फ्लिकच्या अंदाजाने खेळला गेलाय. दुसरी धाव जरूर पूर्ण होईल, कारण माहिती होतं साई म्हात्रेला सुद्धा की आपल्या खेळाडूने थोडासा वेळ जास्त घेतलाय, त्याचा फायदा जरूर टीम नागाव संघ उचलेल. चांगला फायदा उचलला गेला. या बॉलवरती मिळतात धाबा 2 आणि 2 ने टीमची धावसंख्या 11. एकंदरीत बॉल आपण जर पाहिले ना तर 5 समाप्त झाल्यात या ओव्हरमधले. शेवटचा बॉल होता कडा बॉल, यामध्ये रिले कॅच. विकेट किपरने सुंदर कार्य केले गेले. फलंदाज शेवटच्या बॉलवरती होईल बाद आणि 11 आकड्यावरती पहिला गडी बाद. पहिल्या पॉवर प्लेचा षटक या ठिकाणी संपला आणि षटक समाप्तीनंतर 11 वरती 1 गडी बाद. टीम आस्था 11 नागाव 40+.
ते कधीच आपण विचार करू शकत नाही की कोणता वातावरण आपल्यासाठी योग्य राहील, परंतु सध्या तरी वातावरण सुंदर चालू आहे आणि त्या सुंदर वातावरणामध्ये रंगत असलेली स्पर्धा म्हणजेच नागाव गावच्या प्रतिष्ठेसाठी जय गावदेव आणि जय हनुमान 40+. सध्या तरी मेगा फायनल तुम्ही अनुभवत आहात. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 11 आणि आता स्पिनर बॉलर मैदानाच्या आतमध्ये आलाय, तो म्हणजे दिलीप पाटील. पहिलाच बॉल चांगल्या टप्प्यावरती विकेट किपरच्या हातामध्ये बॉल गेलाय. कैलाश फोरजीचे हात अगदी खिशामध्ये गेले, त्यांनाही माहिती की चांगला बॉल आहे. आणि ज्या अर्थाने आपण जर मेन पंचांचा विचार केला ना, तर तेही एक चांगले क्रिकेटर आहेत. आणि आपण असं म्हणतो ना की एखादा चांगला क्रिकेटर जेव्हा अंपायर असतो ना, तेव्हा त्यांच्याकडनं बहुतांश खूप कमी चुका होतात. सो आजच्या या रात्रीमध्ये आपण एकही चुकी त्यांची पाहिली नाही. चांगला बॉल, सेकंड बॉल, लागोपाठचा डॉट या ठिकाणी खेळत असताना विचार पडेल की आता धावसंख्या कशा बनवाव्या. समोर दिलीप आहे, एक स्पिनर बॉलर. अगेन स्विंग जर तुम्हाला खेळायचं असेल ना, तर तुमची नजर ही पक्की पाहिजे आणि सध्या तरी नजर टप्प्यावरती पक्की आहे दिलीप पाटीलची. थोडेसे पुढे आले, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, बॉल स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये जाताना पाहिला. 2 धावा तर इथनं जरूर प्रयत्न करतील पूर्ण करण्याचा. त्या 2 धावा झाल्या कंप्लीट. 2 धाब्यांनी संख्येने टीमची धावसंख्या जर आपण पाहिली तर आता पुढे सरकत असताना 13 या आकड्यावरती. हे सुरुवातीचे जे 2 डॉट बॉल आल्यात ना, ते भरपूर मोठा इम्पॅक्ट टाकू शकतात, कारण पहिल्या ओव्हरमध्ये 11 आल्या होत्या. निदान या ओव्हरमध्ये 10 पेक्षा जास्त धावसंख्या याव्या असाच नागाव संघाचा मनसुबा असावा, परंतु सध्या तरी कंट्रोल केला दिलीप पाटीलनं. लेन बॉल होता, समोर खेळण्याचा प्रयत्न, परंतु आता चेंडू थोडासा दिशाहीन टाकला. व्हाईट बॉलचा इशारा. गरुडाप्रमाणे पंख खोळले गेले, म्हणजेच हात खोळले गेले. कैलासजी फोरजी मेन अंपायरच्या भूमिकेमध्ये त्यांनी सांगितलं हा व्हाईट बॉल. व्हाईट बॉलने टीमची धावसंख्या आपण पाहिली तर पुढे जात असताना 14 या आकड्यावर. धावसंख्या 14 आहे. अजून एक मृत चेंडू या इनिंग मधला तिसरा, कारण 2 मृत चेंडू साई मात्रे थोडासा थांबला आणि त्याच्यानंतर दिलीप पाटील. फुल टॉस बॉल चुकीला माफी नाही क्रिकेटमध्ये. नोचा इशारा अंपायर सामच्यापर्यंत पोहोचलाय. सिंगल झाली कमिट, सेकंड साठी परतला गेला. स्टॅकिंग वरती फेकी येईपर्यंत खरं तर या 2 धावसंख्या कंप्लीट होत आहेत. मिनिमम एफर्ट्स अँड मॅक्झिमम रिझल्ट. फुल टॉस चेंडू होता कमरेच्या वरती. मोतीराम पाटील यांनी जर लागोपाठचे 3 षटकार जर मारले तर बाबूबाई यांच्याकडनं तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक. नोचा इशारा या ठिकाणी दिला गेलाय अंपायर्सने, म्हणजेच हा बॉल असेल फ्री हिट. फ्री हिटचा बॉल, बॉटम हॅटचा वापर. स्क्वेअर लेगच्या अंपायर्सला बाजूला जावं लागलं, परंतु बॉल चला अगदी ग्राउंडिंग स्ट्रोकच्या माध्यमातून डीपमध्ये स्क्वेअर लेगला. तिसरीचा अटेम्प्ट या ठिकाणी केला गेला आणि या फ्री हिटच्या बॉलवरती मिळतात धावा 3. क्लायमेट जरूर थोडंसं थंड आहे, परंतु या थंड वातावरणामध्ये ना मोठे फटके जर तुम्हाला कन्वर्ट करायचे असतील तर तुमच्या बॅटवरती परफेक्ट बॉल मिडल झाला पाहिजे. त्याच अनुमाने फ्री हिटचा बॉल, छोट्या बॅकलिपचा वापर, या बॉलवरती मिळतात धावा 3. या ओव्हरमधले आपण बॉल जर पाहिले तर समाप्त झाला 4. टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते त्या ठिकाणी 20. जिथे बॅटिंग करतोय संघ आस्था 11 नागाव 40+. भगवान मडवी यांच्याकडनं पारितोषिक की लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 5000 रुपयाचं पारितोषिक. बॉल तयार. फुलटॉस बॉल होता, परंतु समोर आला बॉल. असं वाटलं की ऑन साईडला बॉल जाईल, परंतु बॅटची लेमन कडा होती. बॉल चालला डीपमध्ये. कव्हरच्या दरम्यान बॉल आला, परंतु मिसफील्ड झाली बॉलरकडनं दिलीप पाटील. परंतु पुढे येण्यासाठी तुम्हाला विचार करावा लागेल. सध्या ज्या धावसंख्या 22 आहेत ना, आपण पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जर प्रोजेक्टेड स्कोर पाहिला असता तर 22 झाला असता, परंतु त्या सरासरीनं या धावा येतात. एक बॉल जर डॉट आला किंवा एखादी विकेट आली ना तर पहिल्या ओव्हरच्या सरासरीनं या धावा बनतील. दिलीप पाटील करतोय प्रयत्न. शेवटचा बॉल फुल टॉस होता, बॅटवरती घेतलाय. ऑन साईडला बॉल चाललाय काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये. फिल्डर दरुर आले. सेकंडचा कॉल आता केला गेला, परंतु थांबवलं गेलं. या विकेटला आपण जी सांभाळून ठेवलाय ना, त्या विकेटला आता पुढेही सांभाळून ठेवायचं. याचाच कदाचित मनसुबा असावा. 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर गडी गमावला गेला. एक आस्था 11 नागाव 40+ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. धावा बनल्या गेल्यात सध्या तरी 23.
आंबा, जांभूळ आणि वेगवेगळी फळं असतात. ती फळं ना या विभागामध्ये बहुतांश तुम्हाला जास्तच पाहायला मिळतील. सो निसर्गाच्या रम्य कुशीत वसलेले क्रीडांगण आणि त्या क्रीडांगणामध्ये सध्या तरी तुम्ही मॅचचा आनंद घेतात. चांगली रंगेली ही मॅच, कारण एका बाजूला कधी संघर्ष न सोडणारा देसाई संघ, जरूर प्रतीक म्हात्रे एक चांगला सिंगर त्या गावाला मिळाला गेलाय. सुखदेव काकासारखा चांगला खेळाडू ज्याने अनेक साऱ्या खेळाडूंना क्रिकेटचे दरे गिरवण्यासाठी पुढे नेलं. रिची म्हात्रे यांचंही नाव तुम्ही पुढे ऐकलं. त्यानंतर आपण जर पाहिलं तर असे भरपूर सारे चेहरे आहेत की या देसाई संघाला या देसाई गावातून दिल्यात. थर्ड ओव्हरला सुरुवात झाली आहे. पहिलाच बॉल नितीन पाटीलचा. आधी तुम्ही पाहिला गेला सिनियर नितीन पाटील, आता ज्युनियर आलाय. प्रत्येक बॉलरची जी कामगिरी तुम्ही पाहिली ना, दिलीप पाटील सिनियर होता, म्हणजे आता आलाय तो नितीन पाटील. पहिल्याच बॉलवरती आली आहे सिंगलने टीमची धावसंख्या जर आपण पाहिली तर पुढे जात असताना 24 या आकड्यावरती 4 ओव्हरची मॅच आणि 24 धावसंख्या जर पाहिल्या गेलं ना तर सध्या तरी चांगल्या स्थितीमध्ये आहे संघ नागाव 40+. या वेळेला लेंथ पुढे होती. बॉल मध्ये विकेट किपरला कदाचित कॅच मिळू शकते. पुढे आला, कॅच पकडली गेली. कॉन्सन्ट्रेशन आणि जजमेंट खूप सुंदर होतं. फलंदाजीतनं होईल बाद लागणारा झटका दुसरा. आता परतील मैदानाच्या बाहेर मोतीराम पाटील. तिसरं सुरू झालंय. पहिल्या बॉलवरती सिंगल आली होती, स्ट्राईक रुटेट झाली होती. या मॅचमध्ये नावाली संघाच्या अगेन्स्ट जसा परफॉर्मन्स राहिला मोतीराम पाटीलचा तसा हवा होता टीमला, परंतु तो परफॉर्मन्स झाला नाही. त्याच्या बॅटमधून आपण पाहिल्या 7 चेंडू फेस करत असताना धावा 8. जेवढ्या धावसंख्या जास्त येतील ना तेवढा खरं तर या आयोजनाचा भार जो या आयोजकांवरती आहे ना तो थोडासा कमी होईल. कारण एका बाजूला जो सेलिब्रेशन आहे तो सेलिब्रेशन पाहणं एक वेगळीच मजा असेल. परंतु आता 2 विकेट गमावल्या गेल्या जे गेले होते आघाडीला. टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 24. या ओव्हरमधला बॉल फेकून झाला दुसरा, म्हणजे अजूनही या इनिंगमधले बॉल जर पाहिले तर 10 फेकणं बाकी. बॉल चांगला होता, गतीचा बॉल, गतीने बीट केलं गेलं. या बॉलवरती कोणत्या प्रकारचं प्रत्युत्तर नव्हतं. जिथे फलंदाज क्रमांक 4 वरती गेला राजू मडवी. पहिला चेंडू त्याच्या समोर जो आला ना तो अतिशय वेगाचा होता. त्या वेगावरती उत्तर नव्हतं राजू मडवीला. आणि या ठिकाणी 24 वरती अजून एक डॉट बॉल आलाय, तो म्हणजेच गोलंदाज नितीन पाटीलचा. आतापर्यंत एकच धाव खर्च केली आहे. एक महत्वाची विकेट कोणाची तर मोतीराम पाटील जी त्याच्या नावावरती आहे. ओव्हर द विकेटने समोर खेळण्याचा प्रयत्न. बॉल मध्ये आणि जरूर पडल्यानंतर बॉल मागे जाईल हा अनुमान आधीच लावला, त्याच्यामुळे फिल्डरने 2 पावलं माघार घेतली. माघार घेत असताना या बॉलला केलं गेलं फील्ड. आता राजू मडवीची स्ट्राईक बदलली गेली. बाळाराम पाटील येतील आता स्ट्रायकिंग एंडवरती. स्पेशली ज्या धावसंख्या कव्हर करण्याची वेळ होती ना ती कव्हर तिसऱ्या ओव्हरमध्ये करू दिली नाही. कारण बॉल जर आपण पाहिलं ना तर परफेक्टली ऑप्शनवरती आणि खोलवर टप्पाचे फेकतोय नितीन पाटील. त्याच्याचमुळे या ओव्हरमध्ये फक्त धावा खर्च झाला. 2 विकेट आली, 1 आणि डॉट बॉल ही या षटकामध्ये तुम्हाला पाहायला मिळाला आहे. ओव्हर द विकेट नितीन पाटीलचा बॉल सुंदर आहे. या ओव्हरमधला दुसरा. एक फक्त आपण पाहिले गेलं तर लेन जी होती ना तीच यूज केली जाते क्रिकेटमध्ये. ॲज अ बॉलर जेव्हा तुम्ही असता ना तेव्हा तुमच्या माइंडमध्ये या सगळ्या गोष्टी लवकर क्लिक झाल्या पाहिजेत की ऑप्शनवरती आपली फिल्डिंग पोझिशन काय, आपण कोणत्या प्रकारे फिल्डिंग पोझिशन सजवली आहे, त्याचप्रमाणे तुम्हाला बॉल टाकावे लागतात. आणि सध्या तरी तोच करतो नितीन पाटील. शेवटचा बॉल असेल या ओव्हरमधले. बॉल समाप्त झाल्यात 5 आणि टीमची धावसंख्या 25 या आकड्यावर. थोडेसे पुढे आले खेळण्यासाठी. बॉल मध्ये फिल्डर वळतात डाऊन दी बॉल. सॉफ्ट डिसमिसल, कॅच पकडली गेली. त्या ठिकाणी फिल्डर सुंदर आपल्याला फिल्डिंग करताना पाहायला मिळाले. साई मात्रे अगदी आला बॉल खाली. या विकेटला खऱ्या अर्थाने आपल्या हातामध्ये सामावून घेतला आणि अशा प्रकारे 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरमध्ये गडी गमावले गेले 3, धावा फक्त 25. आस्था 11.
परंतु आता ज्या संगीतामध्ये तुम्ही चांगले बोल ऐकले तशाच प्रकारे जर आता समोरच्या टीमला आपला चॅलेंज ॲक्सेप्ट करण्यासाठी भाग पाडायचा असेल ना, तर स्पेशली डेथ ओव्हरमध्ये आता धावा आल्या पाहिजेत. तब्बल या स्पर्धेचं आकर्षण आपल्याला खूप चांगलं पाहायला मिळालं. फॉर्च्यून इव्हेंट या टीमला बोलवली गेली, कल्पेश पाटील याला आमंत्रण धाडलं गेलं, सौरभ पाटीललाही बोलवलं गेलं की या स्पर्धेला आपल्याला सक्सेस करायची. कशामुळे? तर तुमच्या सर्वांच्या योगदानाने. परंतु वियान जनरेटर अगदी या 8 पॉलला चांगली इलेक्ट्रिसिटी ते पोचवत आहेत आणि तब्बल 8 पॉल या स्पर्धेमध्ये तुम्हाला पाहायला मिळाले. आणि सध्या तरी आमचा कॉम्बॉक्स जो जॉईंट आहे तो मुख्य व्यासपीठ ज्याने बनवला आहे म्हणजेच आमचे मंडप डेकोरेटर्स आहे त्यांनाही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत आपण देऊयात. शेवटची ओव्हर आता आहे ती गेली आहे किसन म्हात्रेच्या हातामध्ये. शेवटची ओव्हर आहे त्याच्यामुळे धावा आल्या पाहिजेत. परंतु बॉल मध्ये लॉंग ऑफला पकडतील कॅच, कारण कॉन्फिडेंटली ते पुढे आले. किसन म्हात्रेच्या नावावरती विकेट फलंदाज इथनं होत असताना बाद. आता परतील मैदानाच्या बाहेर राज मडवी क्रमांक 4 खेळाडू. अकरा 22 हा लकी नंबर दादांचा. आणि सध्या तरी मागे तुम्ही जो टॉस बॉक्स पाहत आहात त्याच्यावरती सुद्धा 11-22 हा आकडा खरं तर लावला गेलेला आहे. प्रत्येकाच्या माइंडमध्ये ना एक लकी आकडा असतो. आणि सध्या तरी ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये आपण वापरलो ना तर 2 आकडे हे खेळाडूंच्या टी शर्टवरती आपल्याला पाहायला मिळतातच. एक म्हणजे 18 आणि दुसरा म्हणजेच 45. खरं तर प्रत्येकाचा लकी आकडा असतो जो त्याच्या माइंडमध्ये असतो. सो दादांचा 11-22 हा लकी आकडा. आणि दादांचं गुणगान गाणारं हे संगीत उत्तमदादा पाटील आणि त्यांच्या समवेत असलेली त्यांची सगळीच मंडळी. विकाससाठी हा बॉल जकास कामगिरी जरूर एका बाजूला किसन म्हात्रेशी सुरू आहे. नाव विकास, परंतु आपल्या टीमला जर विकासाच्या पुढे न्यायचं आहे ना तर सध्या तरी त्याच्यावरती मोठी दारोमदार आहे की एखादा मोठा फटका यावा. ओव्हर द विकेटने मिस्टामिंग स्ट्रोक स्वतःचा फॉलोथ्रू सोडला गेला. किसन म्हात्रे स्वतः वळतात, बॉल खाली सिंगल झाले कंप्लीट. विकासला पुन्हा स्ट्राईक हवी होती परंतु विकास थांबलाय की एका धावेला आपण पूर्ण केली आहे. आता दुसरा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आला तर तो सेट होण्यासाठी सध्या तरी वेळ लागेल. आपण एकमेव असा खेळाडू पाहिला ना की ज्याच्या बॅटमधून धावसंख्या येऊ शकले असत्या मोतीराम पाटील, परंतु त्याची विकेट गेल्यानंतर ना थोडासा संघर्ष करावा लागलाय टीम नागा 40+ला. ओव्हर द विकेटने ताकदीचा वापर केलाय. बॉल हवेमध्ये जरूर आहे. फिल्डरला ही माहिती आहे की बॉल आपण जर पाहिला तर हा अव्याकाच्या बाहेर आहे. तेच पाहिलं गेलं. बॉल गेला बॉर्डर लाईनच्या बाहेर. पंचांचा इशारा की इट्स वेलकम फॉर 4. स्त्रियांच्या कपालावरती कुंकू, दाराची तुळस आणि मंदिराचा कळस हा राखीव राहिला. छत्रपती शिवबा यांचं सुंदर संगीत डीजे पम्याच्या माध्यमातून. सुंदर फटका, 5 सुंदर फटका. छत्रपती शिवाजी महाराजांचं संगीत ऐकलं आणि अंगामध्ये एक वेगळीच ऊर्जा आली. सुंदर फटका स्क्वेअर कटच्या माध्यमातून. लाजवाब स्ट्रोक लागोपाठचा दुसरा 4. त्यांची मुवमेंट नव्हती आणि अगदी अंदाज स्क्वेअर कॅटचा होता. तिथे चौकार आला आणि चौकाराने टीम 34 या आकड्यावर. 34 धावा अजूनही काहीशा वाढल्या जातील. बॉल मध्ये लागोपाठचा तिसरा कदाचित येईल. खूपच वेगाने बॉल चाललाय फाईन लेग बॉर्डर लाईनच्या बाहेर आणि जिथे धावसंख्या थांबवत होत्या तिथे एक उत्तर शोधलं गेलं. ते म्हणजे फलंदाज गणेश पाटीलने लागोपाठचे 3 चौकार आणि सांगितलं गेलं की विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही, पेटेन उद्या नव्याने. हे सामर्थ्य नाशिवंत नाही आणि शांत बसायला आम्ही नागावकर काही संत नाही. तर फर्स्ट इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना आपण धावा पाहिल्या. शेवटच्या ओव्हरमध्ये आला धावा 13. एकंदरीत या 4 षटकांचा आपण जमाव एकत्र केला तर या 4 षटकामध्ये 38 धावा बनल्या गेल्यात आणि 39 धावसंख्येचं टार्गेट. सो थँक्यू सो मच. या ठिकाणी मला इन्व्हाइट करून नानाजी पाटील आणि तसेच उत्तमजी पाटील यांची मोठी स्पर्धा आणि या मोठ्या स्पर्धेमध्ये
जरूर नवोदित समालोचक मी असलो तरी मला या ठिकाणी समालोचन करण्याची संधी दिली. मी आभार व्यक्त करेन फॉर्च्यून इव्हेंटचे की आमचा आवाज प्रेक्षकांपर्यंत त्यांनी पोहोचवण्याचं काम केला. DJ पम्या आमच्या आवाजाची काळजी घेतली. एका बाजूला आमचे कल्पेशजी पाटील यांनी सुंदर स्कोरिंग करून आमच्या समोर ज्या ज्या गोष्टी विपरीत होत होत्या त्या गोष्टीला सुधारण्याची नक्कीच आम्हालाही संधी दिली. आणि दुसऱ्या बाजूला जी फॉर्च्यून इव्हेंटची टीम आहे, मग त्यांचे कॅमेरामॅन असतील, त्यांचे ऑपरेटर असतील, त्यांचं सगळ्यांचं मी आभार व्यक्त करतो. आणि सौरभ पाटील यांचा आभार यासाठी आम्ही व्यक्त करतो की 5 दिवसाच्या दिवस रात्री या स्पर्धेला खरं तर ते कव्हर करत आहेत. आणि आमचे लाडके प्रेक्षक, लाडके मान्यवर, मला या ठिकाणी समालोचन करण्याची संधी दिली. कबीर पाटील यांचंही मी खरं त्याने खूप सारं कौतुक करतोय. सेकंड इनिंगमध्ये तुमच्या समोर येतील सौरभ पाटील. मी तुर्ता तुमच्यापासून रजा घेतोय. तुम्ही पाहायला विसरू नका हा क्रिकेटचा थरार. धन्यवाद. थँक्यू सो मच भागेश म्हात्रे. रघुनाथजी मडवी यांना विनंती करतो या आमच्या मुख्य व्यासपीठावरती. आपलं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. नरेशजी पाटील या मुख्य व्यासपीठावरती तुमचं देखील सहर्ष स्वागत. आजच्या दिवसामध्ये आवाज ऐकलात भालगावचा भागेश म्हात्रे यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती. या उत्तमता पाटील एक जबरदस्त गायक देखील आहेत, ऑर्केस्ट्रा देखील आहे भागेशचा, आणि त्याचा आवाज आज तुम्ही गुणगुणताना पाहिला. ऐतिहासिक क्रीडा नगरी नागावच्या 40+ क्रीडा नगरीमध्ये आज आम्हाला साथ दिली भागेश म्हात्रे. तुला देखील पुढच्या वाटचालीसाठी क्रिकेटमध्ये शुभेच्छा देऊयात. आणि भागेशचा हा सन्मान मुख्य व्यासपीठावरती या स्पर्धेचे लाडके आयोजक उत्तमदादा पाटील यांच्या शुभ हस्ते आम्ही करतोय. पुष्पगुच्छ प्रेमाचं प्रतीक आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. भागेश म्हात्रेचा सन्मान पार पडला. भागेशला देखील पुढच्या वाटचालीसाठी क्रिकेटमध्ये खूप साऱ्या शुभेच्छा. हा त्यांचा आवाज ऐकला. हॅट्रिक, विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपये कॅश प्राइज लगेच जमा करा. बाबू गायकर ATM खुला है उनका. या स्पर्धेचे लाडके आयोजक नाना शेठ पाटील समाजसेवेचा वारसा जगवणारे मुख्य व्यासपीठावरती शुभागमन झाला. रघुनाथ शेठ मडवी, नरेश शेठ पाटील यांची तुमचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. खूप मोलाचं सहकार्य आस्था इन्फ्रा कंपनीचे मालक प्रोप्रायटर लिमिटेड DNG गिरी साहेबांचं लागला. 384 खेळाडूमध्ये स्वप्नाला साकारलेली बाईक थोडाच वेळात ती कोणाच्या घरी जाणार, कोण उचलेल गुरुनाथजी पाटील हे सांगता येईल. लागोपाठ 3 बॉल 3 चौकारसाठी 1500 रुपये होते DNG गिरी साहेबांच्याकडनं. आणि 3 बॉल 3 चौकार गणेश पाटील यांच्या बॅटमधून आल्यात. विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपये रातों के खातिर बाबूशेठ गायकर यांच्याकडनं. विकेट हॅट्रिक जाऊया त्या मैदानाकडे. विश ऑल द बेस्ट फॉर द टू टीम. ज्याच सामन्याची आपण वाट पाहत होतो तो सामना याच्यासाठी केला होता. आठवड्याचा शेवटचा शेणगोटचा बा. एकदा जोरदार टाळ्यात स्वागत करा दोन्ही संघांचा. पहिलाच बॉल स्क्वेअर लेगला भव्य दिव्य स्वागत केलं जातं विकास पाटीलचं. साई मातेच्या पाठपुढे ठोकला पहिला वार चौकार. पहिल्याच बॉलवरती चौकारांची हॅट्रिक गणेश पाटीलच्या बॅटमधनं झाली आहे. 3 चौकार त्याच्या बॅटमध्ये पाहिलेत. ऑलंदी गार्बेट बॉल चालला बॉर्डलाईनच्या दिशेनं. श्रीनाथ पाटील आला. एक केली दुसरीचा प्रयत्न. इथे घडलं काय, बॉल दिसला नसावा विकासला. या बॉलवरती दावा 2-2 न स्कोर पुढे चालला. स्कोरबोर्ड वरती 6 या आकड्यावरती. लक्ष 39 गाठायचा. मॅच चांगली पाहायला भेटेल. जी गोलंदाजी 3 सामन्यामध्ये 4 सामन्यामध्ये विकास पाटीलने केली, या 5व्या सामन्यामध्ये गरज आहे नागावसाठी. करेल का? षटकातील पुढचा बॉल बॅटशॉ रनर मध्ये चालला. बॉल होता स्लॉट मध्ये पाठवला इनटू दी फ्लॉट. सरळ मिड विकेटला. हवा इस टाटा बाय बाय.
वरती पहिले कोण केला याला महत्व, नंतर कोणी पण जात. या स्पर्धेचा पहिला क्रमांक कोण घेईल? देसाई की नागाव? नागाव की देसाई? नागाव टीमला पराभूत करेल का टीम देसाई? याच्याकडे लक्ष लागला. फुल टॉस, नो बॉल घोषित केलाय. नो बॉल. एक्स्ट्रा स्वरूपाची धाव आली आहे. दबाव दबाव निर्माण झाला. स्कोरबोर्ड वरती रणसंख्या तुम्ही पाहता 13 या आकडावरती. ज्यांच्या स्वप्नानं साकारलेली स्पर्धा उत्तम पांडुरंगजी पाटील शिवसेना शाखा प्रमुख, ज्यांना हे भाग्य मिळालं राजकीय क्षेत्रामध्ये. आणि दुसरा क्षेत्रामध्ये पाहता समाजसेवेचा वारसा घडवणारे नाना बच्चू पाटील यांच्या स्वप्नानं साकारलेली स्पर्धा. यू मिस डेफिनेटली हिट. घडलं काय? याच्या पहिले बॉल नो होता. आईवा कॅश साठी 1000 रुपयाचे पारितोषिक आहे, हे देखील लक्षात घ्या. आस्था इन्फ्रा कंपनीचे मालक DN गिरी साहेबांकडनं आईवा कॅश साठी प्रेक्षकांसाठी 1000 रुपयाचे पारितोषिक आहे. खूप मोलाचं सहकार्य त्यांना दिलं आहे. DN गिरी साहेबांचं मनाच्या अंतकरणापासून पुन्हा एकदा स्वागत. कारण की ज्यानं या स्पर्धेला 32 संघांना टी-शर्ट दिल्यात, एक बाईक दिली आहे, त्यांचं मोलाचं सहकार्य आणि सर्व मान्यवरांना या स्पर्धेला काही दिलं त्यांचं देखील स्वागत. प्लीज तुम्ही पाहता बाबूशेठ दत्तबा पाटील यांच्याकडनं आम्हाला लाभला, त्यांचं देखील स्वागत करू. दांडी गोल झाली होती, फ्री हिट होता, बचावला. स्कोर 14 वरती. षटकातील पुढचा बॉल. फिल्डर आहे तिकडे तुम्ही पाहता. या बॉल ती डीप बॅकफुटला हा चेंडू. एकच धाव एका धावेच्या बरोबरीनं. स्कोर 15 वरती. या षटकातील अजूनही शेवटच्या बॉलचा खेळ शिल्लक आहे. बॅटच्या रडारमध्ये फटका बसलाय. झेलची शक्यता होईल का? बॉलला पाठीला पकडलाय झेल. पहिली महत्वाची विकेट. साई मात्रेचा संपलाय खेळ. अठरा चेंडू 24 धावेची अजूनही गरज आहे. 8ची सरासरी. मॅच अजून संपली नाहीये अंकित. क्रिकेटमध्ये काही पण होऊ शकतं. रघुनाथ नाना मडवी रघुनाथ नामदेव मडवी साहेबांकडनं 5000 रुपये. आपलं देखील मनपूर्वक सरचे स्वागत. ऑलरेडी गारपेट मिस फील झाली. याचा फायदा लगेच 2 धावेच्या बरोबरीनं. स्कोर 17 वरती. 17 धावा स्कोर बोर्ड वरती. कोण मेगा फायनल मारणार? कोण होणार पहिल्या क्रमांकाचा मानकरी? डे नाईटची पहिली स्पर्धा पंचक्रोशी ती तुम्ही पाहता. आणि दमदार दर्जेदार रॉयल म्हणजे राजासारखं आयोजन केलंय. कारभार असणार हे नाना शेठ पाटील, उत्तम शेठ पाटील. बॉल चाला बॉललाईनच्या दिशेनं. या बॉल वरती धावा मिळतात त्या. 2-2 स्कोर पुढे चालला. स्कोरबोर्ड वरती रणसंख्या 19 धावा धावफलकावरती. षटकातील पुढचा बॉल. हल्दी गारपेट बॉल चालला मिड ऑनला, लॉंग ऑनला. या बॉल वरती धाव किती आहे?
एकाचा एक पेक्षा जास्त काहीच नसणार आहे. एक न स्कोर पुढे चालला. धावपलकावरती धावा तुम्ही पाहता 20 या आकड्यावरती. 19 अजूनही करायचा. कोण पहिल्या क्रमांकाचा वारकरी बघता क्षणा या स्पर्धेवरती या ट्रॉफ्यांवरती तुम्ही प्रेम कराल. हा चेंडू खूप चांगला. लाईन खराब आहे. वाईट बॉलचा इशारा आला. बिडॉनला बॉल गेला. या बॉलवरती एकच धाव. 1 न स्कोर पुढे चालला. स्कोर बोर्ड वरती धावा पाहता 22 या आकड्यावरती. दोन बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. कोण पहिल्या क्रमांकाचा मानकरी कोण होईल याच्यासाठी लढत तुम्ही पाहता. दोन टीम मध्ये शानदार शामियाना शानदार स्पर्धा. आज स्पर्धा आपल्याला निरोप घेईल थोड्याच वेळानंतर. पुन्हा एकदा पुढच्या वर्षीमध्ये तुम्हाला चांगली स्पर्धा पाहायला भेटेल. ऑन कार्पेट बॉल चालला बॉडी लाईनच्या दिशेने. एक केली आहे पूर्ण. मिसफील झाली आहे. दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. 2 धावेच्या बरोबरीने धावपलकावरती धावा. डबल न स्कोर पुढे चालला 24 वरती. षटकातील पुढचा बॉल. फटका विस्थापेंगे. झेलची शक्यता. सोडलाय झेल. जीवन दान दिला जीतूला. श्रीनाथनं सोडलाय झेल. या बॉलवरती सिंगल. षटक संपलं. दुसरा 2 षटकांचा खेळ संपला. लक्ष 39 25 धावा धावपलकावरती. बॉल शिल्लक 12 मध्ये हव्यात अजूनही 14. पाटील आपलं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. षटकातील पुढचा बॉल. हा बॉल खूप चांगला मनोहर दिसल्याला. झेल सोडलाय जितूचा. झेल घेणं गरजेचं होतं तेवढाच महत्वाचा श्रीनाथ पाटीलला. 384 खेळाडू कोण होईल कोणाच्या गावामध्ये ही बाईक जाईल हे महत्वाचं. सेन्सिबल क्रिकेट. एक केली आहे पुढे. दुसऱ्याचा प्रयत्न चालू आहे. दुसरी होईल का. दुसरी होत असताना इथे तिसऱ्या पंचांकडे गेल्यात. तिसऱ्या पंचांकडे लगेचच टेक्निकल टीम आज फॉर्च्यून इव्हेंट्स या स्पर्धेला 5 दिवस कव्हर करते. आम्हाला देखील पुढे आणण्याचं काम फॉर्च्यून इव्हेंट्सने या स्पर्धेमध्ये केलं. त्यांचं देखील कौतुक करूयात. ऋषीनाथ भगवान पाटील समाजसेवक उत्तरशिव तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. सतीशजी काना पाटील यांच्याकडनं आयोजनासाठी 2000 रुपयाची धनराशी तुमचं देखील सहर्ष हार्दिक स्वागत.
फलंदाज बाद आहे. फलंदाज बाद आहे दादा. तुमचा 12वा देखील आहे. आवट आहे, कोणावरती अन्याय होणार नाहीये. तुमचा 12वा देखील आहे, हे देखील लक्षात घ्या. उत्तम दादा लीडर, तर एकाकडे टायगर तुम्ही पाहता नानादादा पाटील यांच्या स्वप्नानं साकारलेली ही स्पर्धा आता थोड्याच वेळात निरोप घेणार, टाटा बाय बाय देखील करणार. आणि नक्कीच पुढच्या वर्षामध्ये नव्या वर्षानं, नव्या जल्लोषानं, नव्या जोमानं माना सन्मानाची स्पर्धा आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच आणण्याचा प्रयत्न करू. लाडके आयोजक उत्तमदादा पाटील, नानादादा पाटील त्यांचा देखील सन्मान आपण करू. या स्पर्धेच्या माध्यमातून सर्व खेळाडूंना खेळण्याची संधी, सर्व मायबाप प्रेक्षक, खूप सारे स्टॉल देखील लागले, त्यांचा देखील आभार. नवीन फलंदाज मैदानामध्ये गेला बॅटिंगसाठी, किसन मात्रे. मनोहर देसले कमबॅक करेल का? श्वान देखील आता मैदानामध्ये फेरी करतोय. श्वान देखील मैदानामध्ये जातोय. संघ जिंकेल कोण? देसाई की नागाव गुरुनाथ पाटील? दबाव, अपील 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 उचललंय. ओ युटी फलंदाज महत्वपूर्ण, काय गोलंदाजी आहे. मनोहर देसलेला खेळा कमबॅक. विकेटचं सतीश काना पाटील यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती. दादा 2000 रुपयाचे धनराशी तुमचा आभार. या सन्मान करूयात त्यांचा लगेच. युवा सेना अधिकारी शिवसेना, ऋषीनाथ भगवान पाटील यांचा देखील सन्मान करूयात. उत्तर शिवचेत तुमचा देखील सन्मान करूयात. विश्वास शेठ भाग्यवंत सुप्रसिद्ध गायक आहेत नागावचे. प्रेम एवढा भाग्यवंत वरती. विलास गजानन पाटील समाजसेवक नागाव यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. गणेश दशरथ पाटील, सनेश दशरथ पाटील या स्टेजवर तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. विकेट महत्वाची गेली आहे. बघा 384 खेळाडू, कोणच्या स्वप्नानं साकारलेली बाईक कोणाच्या घरी जाईल? जर 40+ सामना जिंकला तर सतीश पाटील यांच्याकडनं 21 दर्शन. बॉल चालला, बॉर्डर लाईनच्या दिशेने आलाय चौकार. बरोबरीनं स्कोर चालला 30 वरती. 9 धावेची अजूनही गरज आहे. हा चौकार आला 8 चेंडू 9. फटका फसला. नोमा स्लाइस मध्ये बॉल टर्न घेतला. एक क्लियर, एकच धावेवरती समाधान. बॉल शिल्लक 7 बॉल मध्ये बनवायच्यात 8. नागाव 40+ जर सामना जिंकला तर 21 दर्शन सतीशजी पाटील यांच्याकडनं, सतीश काना पाटील यांच्या कडून 21 दर्शन
युवासेना शाखा अध्यक्ष आहेत ते. कट केला बॉलला, बॉल चालला लॉंग ऑनला, एक केली पूर्ण, दुसऱ्याचा प्रयत्न नसणार. वॉटर थ्रो समीकरण तुम्ही पाहताय. बॉल शिल्लक आहेत 6 चेंडू मध्ये विजयासाठी 7 धावेची गरज. मॅच कोण जिंकणार, नागाव की देसाई, देसाई की नागाव? एक संगीत डीजेच्या माध्यमातून. जमलं ना. आयोजकांचे मोठे बंधू देवीदास बच्चू पाटील यांचा देखील या स्पर्धेला मोठा सपोर्ट राहिला. तुमचं देखील स्वागत. दिवाळी कोण साजरा करणार, कोण होईल पहिल्या क्रमांकाचा मानकरी? शेवटचे 6 चेंडू. कट केला बॉलला, बॉल चालला बॉडी लाईनच्या दिशेनं, झाली मिसफील्ड, झाली मिसफील्ड. डबल माइंड, बॉल सीमा पार, आलाय चौकार. फटका चांगला चालला बॉल बॉडी लाईनच्या दिशेनं. या स्पर्धेचा जय गावदेव जन्मा 40+ क्रिकेट संघ डे नाईटचा पहिल्या क्रमांकाचा मानकरी देसाई 40+ डीजे.